हार के हार
माझ्या माऊलीचे नाव ओ कपिलधार माझे गाव गोड माझ्या माऊलीचे नाव नाचू आनंदाने उठे नाम गाव मठाच्या गावाला जाऊ सारे फिरणार फिरून पाहू पादुका येत आहेत गुरुदेवांच्या आणि त्यासाठी गुरुदेवांचा जय जयकार आपल्याला करायचा आहे जय जय सगळ्यांनी म्हणायचं आहे गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय म्हणा सगळ्यांनी गुरुदेव तुम्हारी जय जय हो तुम्हारी जय जय
तुम्हारी जय जय हो मुराद से तुम्हारी जय जय हो मुराद से तुम्हारी जय जय हो शिवाचार्य तुम्हारी जय जय हो शिवाचार्य तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी गुरुदेव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो स्टेजच्या बाजूच्या सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे स्टेजच्या समोर उभं राहिलेल्या सगळ्या भाविक भक्तांनी बसून घ्यायचं आहे जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो सर्वांना शरणात एक अत्यंत कळकळीची विनंती आहे वंदनाथ स्वामी प्रतिष्ठान पूर्वेकडून या शिवगंगा आहे उत्तरेस आहे भागीरथी ऋषी सहित एका वसोनी पांडव इच्छितात सर्व लागले हो देह शमित कपिल महामुनी वशितया सारी सदा सर्वकाळ शिवदास मनी अमादिनासाठी मनमत जिनका नाम है कपिलधार जिनका नाम है धाम है दियो और दिनों जिनका पैगाम है ऐसे मनमत माऊली को हमारा गुरु माऊलीने विनंती करतो की आपण पुढील मनमत स्वामीची वारी अत्यंत आनंदाने अत्यंत भक्तिभावाने सुरू आहे मनमत स्वामीच्या वारीसाठी एक सुंदर असं गीत मी सादर करीत आहे
बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा त्रिशूळ डमरू हाती संगनाचे पार्वती हो त्रिशूळ डमरू हाती संगनाचे पार्वती आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा भोलेनाथ तुझ्या पाणी कुठेही दिसेना पुजारी हो भोलेनाथ तुझ्या पाणी कुठेही दिसेना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावेल तू भस्म कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लावेल तू भस्म कपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा हे भोळा शंकरा महाराज राष्ट्रसंत वसुंधरा रत्न विश्वरत्न षटस्थल ब्रह्म सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की हर हर दर्शनासाठी निघालेल्या महापदयात्रेतील परमपूज्य राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने श्री गणेशात आलेल्या आणि आज 71व्या महापदयात्रेतील सर्व पूजनीय गुरुवर्य या महापदयात्रेतील सर्व दिंडी प्रमुख पताका प्रमुख महिला विभाग प्रमुख सर्व टाळकरी भजनकरी विनेकरी आणि त्यांना संदर्भीय सेवा देणारे सर्व भक्तजन मंडळी मनभात स्वामी प्रतिष्ठान लातूरच्या वतीनं आपणा सर्वांचं गुरुवर्यांचं आम्ही अत्यंत विनम्र भावेने
अत्यंत सहृदयपणे या ठिकाणी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। उपस्थित मंचावरील सर्व परम आदरणीय गुरुवर्य मंडळी, आपण ज्या प्रांगणामध्ये हा अतिशय नयनरम्य भव्य दिव्य सोहळा ज्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा साजरा करू शकतो ते या जागेचे सन्माननीय मालक अतुलजी मुंडे साहेब। आम्ही आपल्या सहकार्याबद्दल प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो। आपण अत्यंत भक्तिभावाने आमच्या सर्व भक्त मंडळीची जी श्रद्धा आहे, भक्तिभाव आहे, आमच्या विनंतीला आपण मान देऊन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्हाला या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मन्मथ स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो सर्व भक्तांना। आणि हे दृश्य पाहून खरंच मनामध्ये अशा भावनांचे तरंग उमटतात की कधी कधी विचार पण थांबतात। भरपूर काही बोलावं, भरपूर भावना व्यक्त करावं, आपणा सर्वांच्या सोबत माझी भक्ती, आमच्या प्रतिष्ठानची श्रद्धा व्यक्त करावं एवढी मनोमन इच्छा आहे। या पदयात्रेमधील हा जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला आयुष्यभर ऊर्जा देतो। परमपूज्य गुरुवर्यांच्या कृपेनं मला पण 3 वेळेस पदयात्रेमध्ये पूर्णतः चापोली ते संजीवन समाधी इथपर्यंत पदयात्रेमध्ये सामील होण्याचं भाग्य लाभलं। या पदयात्रेमध्ये मी सामील होतो आणि आमचे सर्व लातूरचे सर्व मन्मथ स्वामी प्रतिष्ठानची मंडळी एकच ध्यास घेते की या परमपूज्य राष्ट्रसंतांच्या प्रेरणेनं आजही जी 71वी महापदयात्रा आहे, किंबहुना भविष्यामध्येही जी काही अखंड परंपरा चालू राहणार आहे, या महापदयात्रेतील प्रत्येक भक्ताचं प्रतिष्ठानच्या वतीनं चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल, त्यांना या ठिकाणी विश्रांतीची सेवा, भोजनाची सेवा, प्रसादाची सेवा चांगल्यात चांगल्या पद्धतीने कसं देता येईल एवढी उत्सुकता आम्हाला वर्षभर लागून राहिलेली असते। आपल्या सर्वांना शेअर करण्यास, आपणासमोर व्यक्त करण्यास मला आनंद होतो की या सेवेचं एक तप आमच्या प्रतिष्ठाननं पूर्ण केलेलं आहे। 12 वर्ष मागच्या वर्षी पूर्ण झाली आणि यावर्षी आम्ही दुसऱ्या तपामध्ये सेवेला प्रारंभ केला आहे। श्री गणेश आहे आमची एकमेव भावना आहे। हे सेवेचं स्वीकारलेलं व्रत आमच्या हातून अखंडपणे चालू राहावं, किंबहुना आमच्या नवीन पिढीनं पण सातत्यानं चालू ठेवावं एवढी आम्ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो। आणि मागच्या वर्षी आमचा कुणीतरी तर सत्कार केला होता, त्यावेळेस मी त्यांना हात जोडून विनंती केली होती की कृपया कुणीही कुणाचाही सत्कार आमच्या टीम मध्ये करू नका, कारण आपणा सर्वांना सांगतो आमच्या या मन्मथ स्वामी प्रतिष्ठानमध्ये कोणीही अध्यक्ष नाही। आपणा सर्वांना जी काही विण्याच्या वतीनं जी बुद्धी येते, जी आपल्याला विद्या येते, ती विद्या या पूर्ण विनेकरींच्या गळ्यातला विना हा आमच्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे। तर प्रत्येक मृदंगी हा आमच्या प्रतिष्ठानचा सचिव आहे आणि प्रत्येक टाळकरी हा आमच्या प्रतिष्ठानचा सदस्य आहे। आणि आपण सर्वजण भक्त मंडळी हे आमचं वैभव आहे आणि या आपणा सर्वांच्या उपस्थितीनं हा आमचा आनंद द्विगुणित होतो। आणि हा आनंद आजच्या या रम्य अशा सायंकाळी परमपूज्य गुरुवर्यांच्या, सर्व शिवाचार्यांच्या, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेनं जी अखंड 71वी ही महापदयात्रा चालू आहे, या महापदयात्रेतील सर्व शिवाचार्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं मी पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करतो। परमपूज्य गुरुमाऊलींच्या
या पादुकांना प्रतिष्ठानच्या वतीनं साष्टांग प्रणिपात करतो. डॉक्टर या ठिकाणी राजशेखर शिवाचार्य महाराज यांना पण प्रतिष्ठानच्या वतीनं मी प्राणिपात करतो, साष्टांग नमस्कार करतो. आपला सर्वांचा वेळ वाचावा म्हणून आम्ही गुरुवर्यांच्या भेटे बांधण्याचा जो वेळ आहे तो देखील आम्ही जे भक्तिगत चालू होतं या भक्तिगीतामध्येच आम्ही हा वेळ केलेला आहे. यानंतर आपणा सर्वांचं सहृदयतेने मनपूर्वक आपणा सर्वांचं पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो व अत्यंत नम्रतेने आपल्याला विनंती करतो की शिस्तीने शांततेने आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, भारत माता की, हर 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 हर. या ठिकाणी देवगावचे प्रथम नागरिक सन्माननीय अतुल विक्रमराजे मुंडे साहेब, सरपंच देवगाव आणि त्यांच्या मातोश्री अनंत संसार समुद्रता नौकायिताभ्याम भक्ति गुरुताभ्याम वैराग्य साम्राज्यनद पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. राष्ट्रसंत गुरु जमलिंग शिवाचार्य महाराज की, श्री युवा संत राजशेखर शिवाचार्य महाराज की, श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराज की, सांबदेव पार्वतीपते हर हर शिव महादेव, हर 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 हर. संत शिरोमणी मनम स्वामी माऊली महाराज की. सन्मान करून मंगल आशीर्वाद घ्यावा व असंच सतत वर्षानुवर्षे आपल्या हातून हे महाअन्नछत्राची सेवा घडावी असा आशीर्वाद या ठिकाणी संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, जगज्योती महात्मा बसवण्णा की, भारत माता की, शेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, प्रति राष्ट्रसंत गुरु माऊली की जय. यानंतर आपण पीठावरती यावं आणि या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार या ठिकाणी नागेचे स्वामी करतील. यानंतर शिवभक्त परायण उद्धव महाराज हैबतपुरे, गुरुनिष्ठेत सदैव तल्लीन असणारे, यांचा सत्कार नागेशचे बावगे हे करतील. उद्धव महाराज. तसेच गायक लक्ष्मणजी चवळे यांचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने होईल. मी सेवा देणारी आमचा संगीत चमू लातूरचा आहे. त्यात संगीत अलंकार विश्वनाथजी स्वामी हे तालमणी आहेत. त्या ताल आणि सूरमणी आहेत कुरगुंडे सर, आदरणीय चंद्रशेखरजी पारशेट्टी सर आणि आदरणीय पारशेट्टी ताई यांचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने होईल. गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेतील. संत युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा मंगल आशीर्वाद ते घेतील.
ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवा सदाशिवा गुरु तत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरुवे कुठे गुरवे नमः ब्रह्मेति विष्णु जगन्मूलं तं नमामि परं शिवम् यामाहो सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालका ताम धर्मचारिणीं शंभो शिव तेथे शंभू शिव तेथे शक्ती शंभू तेथे अंबिका आणि चंद्र तेथे चंद्रिका अशा या संगीतामध्ये काय सदस्यवित असणारे आदरणीय चंद्रशेखरजी पारशेट्टी आदरणीय पारशेट सौभाग्यवती पारशेट्टी ताई हे सुद्धा या ठिकाणी शक्ती न हो तो शक्तिमान का क्या मूल्य है म्हणून शक्ती महत्वाची आहे तर परमार्थ होतो म्हणून दाम्पत्य पूजा शंकराला फार आवडते या ठिकाणी ते गुरुभाऊंचा आशीर्वाद घेत आहेत यानंतर आमचे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यानंतर ABN न्यूजचे संचालक सन्माननीय शिवाजी गायकवाड साहेब हे या ठिकाणी पीठावरती येऊन गुरुमौलींचा आशीर्वाद घेतील सन्माननीय सोबत राठोडनी पण यायचं आहे या सतीश आशीर्वाद घेऊन त्यांचा सन्मान सतीश बिराजदार करतील चला तसेच आवाज जनसामान्याचा सन्माननीय हनुमंत चंदनकर नायगाव तालुका प्रतिनिधी NTV न्यूज नायगाव तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान हे या ठिकाणी पीठावरती येऊन गुरुमौलींचा आशीर्वाद घेतील संगप्पा स्वामी सतत धार्मिक कार्यामध्ये तत्पर असणारा आमचा संगप्पा हे या ठिकाणी पीठावरती येऊन गुरुमौलींचा आशीर्वाद घेतील द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभूच्या मंगलमयी चरणी कोटी कोटी साष्टांग प्रणिता समर्पित करून जगदादि जगद्वंदनीय जगद्गुरु क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णादी 770 शरणू शरणी शिवयोगी संत शिरोमणी मनमथ माऊलींच्या संजीवन समाधीचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या महापदयात्रेचे जनक तो बाबा सर्वांची श्रद्धेय माऊली परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या मंगलमयी चरणी विनम्र भाव समर्पित करून पवित्र पावन अशा या श्री क्षेत्र भक्तीस्थळ चापोले ते तीर्थक्षेत्र कपिलधार या पुण्यभूमीमध्ये जात असलेली ही महापदयात्रा आणि महापदयात्रेच्या आजच्या उपांत्य दिवसाच्या सायंकालीन धर्मसभेमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रसंतांचे वारसदार परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी वंदन करून तसेच अप्पांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन पदयात्रा असेल भक्तिस्थळचे कार्यक्रम असतील अधिक मास असेल अशा कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेणारे परमपूज्य शतस्थल ब्रह्मी सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिवराम पाळकर यांच्याही चरणी वंदन करून व्यासपीठावरील सर्व संत मंडळी आज हा जो सुंदर या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजन करणारे श्री मन्मथ स्वामी प्रतिष्ठान लातूर यांचे सर्व सदस्य सर्व संगीत संच या कपिलधार महापदयात्रेचे अध्यक्ष शिवभक्तीपरायण मनमथाप्पा पालापुरे कीर्तन केसरी भगवंत बाबा पाटील सांबर्गेकर आणि या
महापदयात्रेमध्ये अगदी कुठलीही पर्वा न करता पावसामध्ये, चिखलामध्ये, काट्याकुट्यामध्ये त्या राष्ट्रसंतांनी चाललेल्या वाटेवर चालणारे तुम्ही समस्त महापदयात्रेतील पदयात्रेकरू सर्वांच्या अंतरात्म्यातील ज्योतिस्वर भगवान शिवाला वंदन करून खरोखरच सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पदयात्रेच्या संध्याकाळच्या संध्येला या ठिकाणी आहे. राष्ट्रसंतांनी आम्हाला दाखवलेली वाट आणि त्या वाटेवर आपण चालतो. आपण पदामध्ये म्हणतो चला त्याच मार्गाने जाऊ नाम म्हणवत म्हणवत. ज्या राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने 1955 ला दाखवलेली वाट, त्या वाटेवर आज आपण चालत आहोत. मी काल एके ठिकाणी बोलताना म्हणालो की जर राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आम्हाला भेटले नसते तर, प्रश्न आहे, आज भेटलेत ही परिस्थिती आहे. आप्पा जर आम्हाला भेटले नसते तर काय दशा असली असती आमची, आम्ही कुठं असलो असतो. आमचा सन्मान, हे भेटे, हे फुलाचे हार, हे भोजन प्रसाद, हा जो सन्मान आहे ते राष्ट्रसंत आम्हाला भेटले म्हणून आहे. आज आम्ही ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग राष्ट्रसंतांनी दाखवलेला. राष्ट्रसंत स्वतः काट्यावरून चालले. त्यांच्या जीवनामध्ये फुलं कमी होते, काटे जास्त होते. ते स्वतः काट्यावर चालले. काट्यावर चालून चालून या 70 वर्षामध्ये रस्त्याने जात असताना ते प्रत्येक काटा उचलून त्यांनी बाजूला टाकला आणि तुमच्या आमच्यासाठी हे फुलं आणतो. हे कोण अंतरला असेल? राष्ट्रसंतांनी अंतरला. आज ही महापदयात्रा अधिक मास शिवनाम सत्य असतील एवढे ऐश्वर्य संपन्न केले. ज्या काळामध्ये स्वतः मात्र राष्ट्रसंत अनुष्ठान करून 21 दिवस केवळ लिंबाच्या पाल्याचा रस, बेलाच्या पाल्याचा रस घेऊन राहिले. त्या काळामध्ये जे राष्ट्रसंतासोबत चाललेले पदयात्रेकरू घरच्या भाकरी पाठीवर आणून खाऊ. तर आज आम्हाला राष्ट्रसंत स्वतः उपाशी राहून आम्हाला दिलेलं मिष्टान्नाची शिदोरी दिली. एवढा यशाच्या उंच शिखरावर हा संप्रदाय, हा समाज, ही पदयात्रा जर कुणामुळे असेल तर ते माझ्या आप्पामुळे, आपल्या आप्पामुळे. आणि म्हणून कितीतरी जन्म गेले तरी आम्ही आप्पांच्या ऋणाची उतराई होऊ शकत. कोणत्याही माध्यमातून कितीतरी आपण सेवा केलो तरी संत श्रेष्ठ महादेव प्रभू म्हणतात, महादेव म्हणे फेडू जरी ऋण तण मन धन नाशिवंत. हे सगळं नाशिवंत आहे राष्ट्रसंतांचं ऋण फेडायचं. एवढं आम्हाला दिलेलं, एवढं आम्हाला उंच यशाच्या शिखरावर बसवलेलं. आणि म्हणून त्या राष्ट्रसंतांनी खूप काही दिलेलं आहे. फक्त आम्हाला त्या फुलावून आता चालायचं, त्या राष्ट्रसंतांनी दिलेल्या मार्गावरून चालायचं. आणि चालत असताना खूप सुंदर प्रकारे प्रत्येक ठिकाणी महापदयात्रेची स्वागत व्यवस्था केवळ तुमच्यामध्ये आप्पा म्हणून पाहून करता येईल. आम्हाला जरी फेटा बांधला असला तरी तो तुमच्यासाठी आहे. आप्पा नेहमी म्हणायचे आम्हाला, तुमचा जो सन्मान आहे ना तो केवळ तुम्ही माऊलीचं नाव घेत जातात म्हणून आहे, तुमच्यासोबत भगवी पताका आहे म्हणून आहे. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी जे दिलंय ते फक्त आम्हाला जतन करायचं. संस्काराची शिदोरी,
आपल्या आईवडिलाची प्रॉपर्टी आपण जसं जतन करतो तसे राष्ट्रसंतांची शिदोरी जतन करण्याचं काम हे प्रत्येक इथं आलेल्या पदयात्रेकरूंचं शिवभक्तांचं. आणि या पदयात्रेकरूंना चालणाऱ्यांना अनेक अन्नक्षेत्राच्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून अशी मंडळी, एक दातृत्ववान मंडळी, दानशूर मंडळी. मी मागे तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं की हे समाजातले आपल्या प्रतिष्ठित व्यापारी मंडळी. आपला समाज एक काळामध्ये खूप प्रतिष्ठित व्यापारामधला आहे, आजही आहे. आणि ज्या महात्मा बसवेश्वरांनी काय कमी कैलास हा मंत्र सांगितलेला आहे, श्रम ही पूजाही सांगितलेली आहे. आपण पायी चालत असलो तरी आपली व्यवस्था करण्यासाठी ही लोक व्यापार करत, आपलं काम करत, त्या कष्टातून कमवलेल्या धनातला एक एक रुपया जमा करून या आपल्या सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था. जरी त्यांना पदयात्रेमध्ये नाही येता आले तरी त्यांचा बसवेश्वरांनी दिलेला जो विचारधारा आहे, महात्मा बसवेश्वरांनी श्रम, कष्ट, आपला व्यवसाय आणि तो करत करत त्याच्यातून काढायचं. माझ्या राष्ट्रसंतांची पदयात्रा आहे, अप्पांची पदयात्रा आहे, आमचे शिवभक्त आहेत, माझे आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी हे सगळी व्यवस्था हे करत असतात. आणि या पवित्र या पावनभूमीमध्ये हे जागा ज्या मुंडे परिवार आपल्याला उपलब्ध करून देतात, त्यांनी सांगितलं प्रतिष्ठानला की गेली 13 वर्ष झालं ही जागा उपलब्ध करून देतात. त्यांच्यावर हे संप्रदायाचे संस्कार आहेत, संत भगवान बाबांचे त्यांच्यावर विचारांचे संस्कार आहेत. आणि म्हणून तेही या त्यांच्या या भूमीमध्ये आपल्या सगळ्यांचे संतांचे पाय लागावे म्हणून या ठिकाणी ते देत असतात. आणि आपण सगळेजण इथे आलेला आहात. मला माहित आहे आपल्याला रिंगण सोहळा खेळायचा आहे सगळ्यांना. मी त्याच्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. महाराजांनी मला आधीच सांगितलं, महाराज आपल्याला पावलं खेळायला लवकर जायचं, आपल्याला उद्या संध्याकाळी कीर्तन आहे, मला काही पावलं खेळायला मिळणार नाहीत, आज मला पाऊल खेळायचे आणि तुम्ही लई काही बोलू नका, जितकं काही लवकर बोलायचं तितकं लवकर बोला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मध्ये जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी जे मागच्या 4-5 वर्षापासून या ठिकाणी घोषणा करतो की ज्या दिंड्या आपल्या राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंगी शिवाचार्य महाराज यांच्या भक्तिस्थळ चापोली ते श्री क्षेत्र कपिलधार या क्षेत्रामध्ये जवळपास 47 दिंड्या आमच्या सोबत असतात. आणि या 47 दिंड्या हजारो भाविक एकेका दिंडीमध्ये आहेत. आणि हे चालत असताना कुठंतरी एक व्यवस्था असावी, शिस्त असावी म्हणून आपण राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार हा आपण इथं प्रत्येक वर्षी जाहीर करतो. पहिल्यांदा मी सगळ्याच पदयात्रेकरूला नमस्कार करतोय. मनमत घाली लोटांगण कवळी शरण, कारण एवढ्यासाठीच केलोय की कोणत्या दिंडीचा नंबर काढावा ह्या प्रश्न आमच्या पुढे आहे. कारण तुम्ही सगळेच यावर्षी उत्कृष्ट चाललेले आहे. तर तरी सुद्धा मला माहित आहे मी काही बोललोय, जास्ती बोललोय दिंडीमध्ये तुम्हाला, पण एवढं तुम्ही सुंदर या ठिकाणी केलात त्याबद्दल या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार या ठिकाणी महापदयात्रा कमिटीच्या वतीनं नंबर या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सगळेच उत्कृष्ट आहात, पण आम्ही खालून सुरुवात करत आहोत. उत्कृष्ट दिंडी क्रमांक 3 पुरस्कार यावर्षी शेळगाव सुंकणी यांना उत्कृष्ट दिंडी क्रमांक 3चा पुरस्कार देण्यात येत आहे. यानंतर या ठिकाणी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहरजी धोंडेसर उपस्थित आहेत. त्यांचेही महापदयात्रा कमिटी तथा मनमत शिवलिंग प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि जो दुसरा पुरस्कार आहे उत्कृष्ट राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार
हा पुरस्कार दिंडी क्रमांक 42 मुरुड यांना दुसरा क्रमांक देत आहोत। हे देत असताना तुम्ही पाहिलेलं आहे की आपण का देत आहोत तुम्हाला माहिती आहे। आणि या वर्षीचा सगळ्यात पहिला पुरस्कार राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज उत्कृष्ट दिंडी पुरस्कार 2025 चे पहिले मानकरी आहेत दिंडी क्रमांक 9 ज्यांनी गेल्या वर्षीही मिळवला होता आणि पुनश्च या वर्षी दुसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार या महापदयात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात येत आहे। आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकवार सर्व पदयात्रेकरूंचं मनपूर्वक धन्यवाद। आणि आता आमचे अध्यक्ष शुभक्तीबाई मनमताप्पा बालापुरे बरं का, ते बोलत नाहीत, कधीच बोलत नाही, कधीच दिंडीत बोलले नाही, कधी सत्काराला कुण्या स्टेजवर आले नाही। त्यांनी आता सांगितलं की महाराज आपल्या दिंड्या यावर्षी पुढच्या वर्षी 60 होणार आहेत आणि पुरस्कार 3 नाही तर पुरस्कार पुढच्या वर्षी 5 असणार आहेत। आणि म्हणून पुढच्या वर्षी 5 पुरस्कार महापदयात्रा कमिटीच्या वतीने होणार आहेत। आणि उद्या हे पुरस्कार आपल्या शेवटच्या रिंगण सोहळ्यामध्ये कपिलदार क्षेत्रामध्ये आपण गेल्याबरोबर हे पुरस्कार आपल्याला मिळणार आहेत। आपण सगळ्यांनी या पुरस्काराचे मानकरी सर्व दिंडी प्रमुखांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की, भारत माता की, वंदे हर 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 हर। युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की। गुरुदेव
जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की। यानंतर या भक्तिमय वातावरणाच्या व्यासपीठावर त्यांचे आशीर्वादाने आपण सर्वजण बसलो। त्या आदरणीय राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर ज्यांच्या दर्शनाची आज घेऊन आपण 15 दिवसाचा प्रवास करत आहोत, ते वीरशैवाचे संत शिरोमणी मनमोहन स्वामी यांच्याही चरणी नतमस्तक होतो। क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आणि व्यासपीठावरील सर्वच गुरुवर्य यांच्याही चरणी नतमस्तक होतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या पायी दिंडीमधले सर्व दिंडीचे प्रमुख पदाधिकारी, झेंडेकरी, विणेकरी, भजनी मंडळी, कीर्तनकार, गायक, वादक, शिवभक्त मंडळी, माता भगिनी, तरुण कार्यकर्ते, शिवा संघटनेचे मावळे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे एक दिवस अगोदर मी सगळ्याच दिंड्यांना भेट देत असतो, त्यामुळं आजही दिंड्यांना भेटी देताना महाराष्ट्रातलाच नाही, तीनही राज्यातला संप्रदायाचं वैभव जे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी सुरुवात केलं, त्या दिंडीला भेट देऊन तुमच्या सर्वांचं दर्शन आणि व्यासपीठावरील गुरुवर्यांचं दर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो। फक्त एकच संदेश देणार आहे, जास्त बोलणार नाही, कारण रिंगण सोहळा बाकी आहे आणि इथून मला सुद्धा आणखी 5 दिंड्यांना जायचंय। उद्या कपिलधार या ठिकाणी आपल्या परंपरेप्रमाणे दिंडी पोहोचेल। या वर्षीची थोडीशी परिस्थिती सगळ्यांना सोशल मीडियावरून कळालेली आहे। अतिवृष्टीमुळे बीडकडून पाली मार्गे कपिलधार वाडी मार्गे जाताना रस्ता खचलेला असल्यामुळं प्रशासनाने कपिलधार वाडीकडचा रस्ता हा बंद केलेला आहे। खरं तर तो दुरुस्त करता आला असता, परंतु ट्रस्टीने लक्ष दिलं नाही आणि आम्हालाही फार उशिरा कळालं। मला कळाल्याबरोबर मी मागच्या मंगळवारी बीडचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली। प्रशासनाला सूचना द्यायला सांगितल्या, एसपी, कलेक्टर, सीओना बोलणं करून दिलं, पंकजाताई मुंडेचंही बोलणं करून दिलं, पण परिस्थिती अशी होती की जवळपास 10 ते 15 फूट खोल दरी आणि कोण्याही वेळेला जर काही अघटित घडलं तर आपल्याला ते झेपणार नाही। प्रशासनाने सुद्धा आता 5 आणि 6 दिवसामध्ये एवढं करणं शक्य नाही, अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं नाविलाजाने यावर्षी एकही गाडी किंवा वाहन ते खाली जाऊ शकणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांच्या हस्ते उद्याची शासकीय महापूजा होणार होती। मी मागच्या मंगळवारी भेटल्याच्या नंतर 4 मंत्र्यांनी येण्याचं मान्य केलं होतं। त्यामध्ये अजितदादा पवार, माननीय आमदार पंकजाताई मुंडे, माननीय आमदार अतुल सावे या 3 मंत्र्यासह माजी मंत्री माननीय आमदार धनुभाऊ मुंडे यांनी येण्याचं मान्य केलं होतं, परंतु आजच 4 वाजता आचारसंहिता लागलेली आहे। नगरपालिकांच्या निवडणुका आता 4 वाजता जाहीर झाल्या, त्यामुळं इच्छा असली तरी त्यांनी आज माझं त्यांचं बोलणं झालं ते येऊ शकणार नाही, परंतु शासनाच्या वतीनं शासकीय महापूजा करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं शासकीय महापूजा करण्यासाठी
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ते बरोबर 4 वाजता येणार आहेत. त्यांच्या आणि बीड जिल्ह्याच्या कलेक्टरच्या हस्ते बरोबर 4 वाजता शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर 4:30 वाजता शिवा मैदानावर शिवा संघटनेचा 30वा राज्यव्यापी मेळावा संपन्न होणार आहे. त्या मेळाव्यात मी बोलेनच, परंतु आपल्या सर्वांना या दिंडीमध्ये किंवा इतरही दिंड्यांमध्ये हा संदेश जाणं आवश्यक होतं. म्हणून सोशल मीडियावर किंवा मी एसपीला पत्र काढायला लावलं तशा प्रकारचं हे सगळं असताना सुद्धा आज माझं कलेक्टरचं आणि एसपीचं पुन्हा बोलणं झालेलं आहे. एकही गाडी खाली जाणार नसेल तरीही 70 वर्षाची परंपरा ज्या राष्ट्रसंत अहमदपूरकर अप्पांच्या पालखीची रथाची आहे, त्यामुळं आपल्या दिंडीतला अहमदपूरकर अप्पांचा रथ आणि युवा संत गुरुरे राजशेखर शिवाचार्य महाराजांची गाडी आणि पूजेला येणाऱ्या मंत्र्याची गाडी एवढ्याच गाड्या खाली नेण्याची व्यवस्था पीआय खेडकरवरती एसपीनी सोपवलेली आहे. त्यामुळं एसपीचं माझंही बोलणं झालंय. मी आपल्यालाही विनंती करेल की थोडंसं आपण उद्या वेळेच्या आत जाऊन, अनेक गुरुवारांची गैरसोय होते मला मान्य आहे, किंवा इतरही गुरुवारांचे काही रथ आहेत, परंतु आपल्याला दुसरा पर्याय नाही. घाटामध्ये दुकानं बसू नयेत यासाठी यावर्षी एक वेगळा बंदोबस्त लावायला सांगितलेला आहे. जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न झालेला आहे. यात्रेकरूंची पदयात्रींची गैरसोय होऊ नये, कोणाच्याही भावनेला ठेच बसू नये अशा प्रकारची तसदी प्रशासनाच्या वतीनं सुद्धा घेतली जाते आहे. आम्ही सुद्धा त्या बाबतीमध्ये संपर्कात आहोत. तुम्ही सुद्धा ती काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून सर्वांना मी विनंती करेल की आपण वेळेच्या आत खाली जाऊन दर्शन घेतल्याच्या नंतर 4 वाजता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि बीड जिल्ह्याच्या कलेक्टरच्या हस्ते शासकीय महापूजा होईल आणि त्यानंतर बरोबर 4:30 वाजता शिवा मैदानावर शिवा संघटनेचा 30वा राज्यव्यापी मेळावा संपन्न होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. धन्यवाद. आता आशीर्वचन गुरुवाणीचं होणार आहे. तर परमपूज्य युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नतमस्तक होऊन विनंती करतो. गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नतमस्तक होऊन विनंती करतो की आपण आशीर्वचनास प्रारंभ करावा. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. प्रत्येकाने आकाशाकडे बघा बरं. चंद्र दिसला का तुम्हाला? कुठं आहे चंद्र? आता उद्या तो चंद्र पूर्ण म्हणून जी चंद्राची कळा आहे ती चंद्र पूर्ण स्वरूपामध्ये पौर्णिमेचा चंद्र होणार. तर म्हणजे आता माऊलीची आणि आपली भेट किती? फक्त एक झोप मारायची आहे आणि डोळे उघडल्याबरोबर माऊलीचं दर्शन झालं की आपला संसार सुरू होतो का नाही? आणि म्हणून
परमार्थ हा नव्हे हेतुराच्या गोष्ट. तर या परमार्थाचा आनंद घेण्याकरिता हा सच्चित आनंद याचा अनुभव घेण्याकरिता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेड केंद्रावर रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं. तुमच्यामध्ये उत्सुकता आहे का नाही? आता उद्या आपण माऊलीला भेटणार आहोत, तर माऊलीला सांगितलं पाहिजे का नाही आम्ही आलो म्हणून? सांगणार का? संत शिरोमणी भगवत स्वामी महाराज की आवाज माऊली पर्यंत जाऊ द्या बरं का, आणि मग तिथून माऊली पण आवाज देते. संत शिरोमणी भगवत स्वामी महाराज की राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की पार्वतीपते शिव हर हर. ताला से भूलो का, ताला से भूलो का. तुम्ही घ्यायचं नाहीये, उद्या जाऊन भेट घ्यायची. आता आपण माऊलीला सांगितलं की बाबा माऊली आपण उद्या येणार आहोत तुमच्या दर्शनाकरिता. काही जणांची संकल्पना आहे, कुणाने संकल्प केलाय की माऊली आम्ही तुमची वारी करतो, आम्हाला पुत्र प्राप्ती नाहीये, आम्ही पुत्राच्या प्राप्तीकरिता आपली वारी करतो. प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्वार्थ आहे, आणि तो माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आपला स्वार्थ सांगायचे. आपली जी मागणी आहे ती संत शिरोमणी मनवाचं माऊलीला सांगायची. आणि माऊलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. कार्तिक पौर्णिमेचा दिवस म्हणजे संत शिरोमणी मनवत माऊलीचा साक्षात्काराचा दिवस आहे. कार्तिक पौर्णिमेला मनमत स्वामी जागृत अवस्थेमध्ये असतात. आताच महाराजांनी उत्कृष्ट दिंडी पुरस्कार जाहीर केले. मला याबद्दल काही बोलायचं आहे की जेव्हा आपण पदयात्रेमध्ये सामील होतो, जेव्हा आपण या मार्गाने चालत असतो, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रसंतांनी प्रत्येक काटा आपल्या अनुभव केला की प्रत्येक काट्याचा अनुभव घेतला आणि मग त्या काट्याला बाजूला सरकून फुलाची चादर आपल्याकडे. आणि जेवढे कष्ट राष्ट्रसंतांनी घेतले त्याचा आदर करून आपण प्रत्येकाने शिस्तीत चाललं पाहिजे. आज सकाळीच हा विषय झाला की महापदयात्रा नद्यांप्रमाणे, दिंड्या काय आहेत एका नद्याप्रमाणे, आणि शेवटचं ध्येय काय, नदीचं ध्येय काय असतं? सागराला. थेंबे थेंबे तळे साचे. पण नद्या तर अनेक सागराला जातात, पण महत्व कोणाचं आहे तर गंगेचं आहे. आणि आवर्जून मी सांगू इच्छितो, जर या दिंडीतली गंगा कोणती आहे तर समतानगरची दिंडी. काय शिस्त! पण तुमच्या प्रत्येकामध्ये तुम्ही प्रत्येकाने चलत असताना जो भजन केलेला आहे, जे शिवनामाचं गजर या खडी केंद्रावर आता गाजणार आहे का नाही? आता परमार्थाचा आनंद घ्यायचाय का नाही? तर आता म्हणाल महाराज तुम्ही बसाल तेव्हा तर घ्यावा, बरोबर आहे का? शंकरा हरा जय शिव शंकरा हरा, शंकरा हरा जय शिव शंकरा हरा, जय शंकरा हरा, शंकरा हरा जय शिव शंकरा हरा,
युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की या ठिकाणी गुरुवारांना विनंती करतो की झेंडा पूजन झाल्यानंतर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. सर्व आता इथं जे सगळे थांबलेत सगळ्यांनी या ठिकाणी स्वामी महाराज सर्व या ठिकाणी गुरुवारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं.
आपलं रिंगण परत एकदा होणार आहे. सर्व आता स्टेजच्या समोर जे आहेत ना सगळे पाठीमागे सरकायचं आहे.
या ठिकाणी आता झेंडेवाले पाठीमागे व्हायचे, आता विनेकरी पुढे यायचे, फक्त हे बघा तुम्ही खाली बसलं तरच ते रिंगण होणार आहे आता. स्वामी महाराज की जय. मनमत घाली लोटांगण. वा, एवढं सिस्टीमध्ये आपण बसलात, एवढं सुंदर रिंगण होत आहे. खरंच खरोखर आनंद आहे. आता या ठिकाणी घोडा फिरणार आहे. सर्वांनी आता विनेकऱ्यांनी पाठीमागे फिरायचं सरकायचं.
सुंदर स्वरामध्ये साथ देणारे वैजनाथ मोरडे भाऊ आणि त्यांचा पूर्ण संच त्यांचे परत एकदा पुनश्च एकदा मनापासून
सगळ्यांचे पुनश्च धन्यवाद. मधल्याने थोडं सहकार्य करायचे. आमचे युवा हृदयावर बसून निवेदन करतील.
परमपूज्य सद्गुरू राजशेखर गुरु श्रीलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी आश्वावर्ण रिंगण सोहळा खेळतील. यानंतर अंतिम गुरुवर या ठिकाणी घोडा तिकडे इकडे घ्या पुढे आपला पुढे घ्या घोडा. चला चला लवकर चला घोडा पुढे घ्या फिरून आणा घोडा फिरून आणा लवकर आणा फिरून लवकर आणायचे पुढे आपला घोडा फिरून आणा लवकर चला लवकर आणा. स्वामी महाराज की माइक बंद पडलं हा वाजवा
हा आता सगळेच पावलं खेळायचे एकदा सगळेच पावलं खेळायचे गुरुवारमध्ये हा सगळे जणच पावलं खेळायचे जागेवर उभा टाकायचं चालू करा वजनात चालू करा